रसिक देख मोकलिया. रामा कोणाचा आवाज आहे? जंगल आहे ते. अरे हा आवाज असताना सीता मातेचा आहे. सीतेनेच असताना तो आपल्याला आवाज दिलेला आहे. प्रभू रामचंद्र असताना त्या ठिकाणी असताना पोहोचले. प्रभू रामचंद्रानं पाहिलं अस्तव्यस्त असताना सीता पडलेली आहे. कावळा असताना त्या ठिकाणी आहे. कावळ्याला पाहिलं प्रभू रामचंद्राला राग आलेला आहे आणि राग येऊन असताना प्रभू रामचंद्राने एक धर्म शिखा असताना हातामध्ये घेतलेली आहे. ते श्रीरामाची धर्मशिका ही शिका मात्र मंत्र का सोडिता पाठी लागली काका धगधगीता करशे प्रभू रामचंद्राने मान लावलेला नाही. आले देवाच्या मनात येते. कोणाचंच काही चालत नाही. देवानं फक्त असतरी इच्छा करायला पाहिजे. ठीक आहे नाही हो. आणि प्रभू रामचंद्राने त्या कावळ्याला पाहिलं. दरवर्षिका असताना गवताची काडी असताना हातामध्ये घेतलेली आहे. मंत्र असताना त्याच्यावर असताना मंत्र काय त्यांचं असताना शक्ती असताना त्यांची ती हो. उदग्रत असताना त्या दरवर्षिकेवर असणारी घोषणा प्रभू रामचंद्राने केलेली आहे. आणि दरवर्षिका कावळ्यावर असताना सोडलेली आहे. कावळा असताना रामाला पाहिलेलं आहे. रामाला पाहून असताना जीवाच्या भीतीसाठी असताना पळू लागलेला आहे. आणि रामाची दरवर्षिका ती काडी गवता कावळ्याच्या पाठीमागं लागलेली आहे. सगळ्यांच्या पळता काका पाठी लागली शिका परिभ्रमात आधी लोका पाठी लाग दे का. देवाचं याच्या मागं लागल्यावर पुन्हा सुटत नाही बरं का. कुठं बी जा काही करा नाही सुटत हो. कावळ्याच्या पाठीमागं असणारी ती गवताची काडी असणारी लागलेली आहे. कावळा पुढे पळतोय. काडी मागाला लागलेली आहे. पृथ्वीचं भ्रमण केलं. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांमध्ये असणारा कावळा भ्रमण करू लागलेला आहे. कुठंतरी थांबेल कुठंतरी पडेल पण काडी मात्र असताना त्या ठिकाणी थांबत नाहीये. कावळा पुढे पडतोय आणि काडी असणारी मागा लागलेली आहे. श्रीराम यशिका देखून इंद्रसानी सिंहासन येते काका शिराके कोण करी प्लायन देवा पास्य. या ठिकाणी हा कावळा सगळ्या देवांना असताना सांभाळतोय. राजा इंद्रापाशी असताना कावळा गेला हो. विचारलं असेल कुठून आला हे देव आहे का कावळा इथं कसा काय आला. पण कावळ्याच्या पाठीमागं असणारी काडी लागलेली आहे हो. हे रामाला सोडलं ना आपल्या मागच असणारं काहीतरी लागेल. इंद्राला सुद्धा